अपरे नियताहाराः प्राणान् प्राणेषु जुह्वति. ह्या गीतेतील 4थ्या अध्यायातील 30व्या श्लोकाप्रमाणे आहाराचे नियमन करून प्राणांची प्राणांमध्येच दिलेली आहुती हा एक प्रकारचा यज्ञच तिच्या हातून होणार आहे ह्याबद्दल संतोष मान आणि नोकरी करण्याचा विचार मनातून काढून टाक. नमस्कार. आत्मबोध प्रस्तुत आत्मन स्टोरीज ह्या आपल्या ऑडिओ पॉडकास्ट सिरीजमधील योगाचार्य कृष्णाजी केशव कोल्हटकर यांच्यावर आधारित गोष्टीचा भाग 2 आज आपण ऐकणार आहोत. माझ्या ध्येयवादी स्वभावामुळे माझ्या पत्नीवर एकभुक्त राहण्याचा प्रसंग यावा हे मला सहन होत नसल्यामुळे मी कुठेतरी पुन्हा नोकरी शोधावी असे ठरवित आहे. पत्नीच्या सूचनेप्रमाणे कुठेही नोकरी करायची नाही असे ठरवले तरी कोणता लेखन व्यवसाय करावा ह्याविषयी मनामध्ये निश्चित अशी योजना काहीच नसून नुसता गोंधळ माजून राहिला आहे. ह्याच त्या वासना होत. ह्या वासनांच्या उपशमनार्थ मनाशीच केलेला विवेक म्हणजे कोर्टातील नोकरी पेन्शनेबल असून देखील कुटुंबाच्या किंवा इष्टमित्रांच्या इच्छेविरुद्ध जाऊन तुझ्या हौसेने ती तू सोडलीस. कंपनीची नोकरी धरलीस आणि ती निष्ठापूर्वक केलीस देखील. तेही कर्तव्य केल्याचे समाधान व्हावे म्हणून आणि हे समाधान तुला मिळाले देखील. ह्या गोष्टीला महत्त्व देऊन केवळ 5 वर्ष लवकर रिटायर किंवा सेवानिवृत्त व्हावे लागले याचा त्रास करून घेऊ नकोस. किंबहुना तुला 5 वर्षे लवकर सेवानिवृत्त होण्यामागे काही ईश्वरी संकेत किंवा हेतू असावा. कारण नित्यक्रमाप्रमाणे सहजपणे घडणाऱ्या गोष्टी जेव्हा घडत नाहीत तेव्हा त्यामागे काहीतरी ईश्वरी योजना असते. ती योजना त्यावेळी आपल्याला कळत नाही, पण पुढे ती ध्यानात येते. पत्नी एकभुक्त राहणार हे तुला सहन होत नाही. ज्या पुरुषाला आपले कुटुंबाचे कल्याण व्हावेसे वाटते त्याने सर्वदा कुलस्त्रींना आदरणीय मानून त्यांचे अलंकार, वस्त्रे व चांगले खाद्यपदार्थ यांनी पूजन करावे. ह्या मनुवचनाप्रमाणे कधीच वागता आले नाही ही खंत वाटते आहे. आजपर्यंत भूषणाच्छादनाच्या उणीवेमुळे तिला कधीही दुःख झालेले नाही किंवा अशी खंत बोलून दाखवली नाही. उलट नेहमी समाधानाने तुझ्या सर्व कर्तव्यात सहकार्य करून प्रसंगी तिनेच तुझी समजूत काढली आहे. त्यामुळे पुन्हा नोकरी करायची नाही हे तिने निक्षून सांगितले आहे आणि काही लेखन कार्य करण्याविषयी तितक्याच आग्रहाने तिने सांगितले आहे. ह्या दोन्ही गोष्टी साधल्या तर तिला अधिक संतोष होईल हे तू जाणून घे. शिवाय निरनिराळे उपवास धरण्याची तिला सवय आहेच, तेव्हा एकभुक्त राहण्यात तिला विशेष अवघड असे काहीच नाही. तेव्हा कर्तव्याचरणात हा नियम करावा लागल्याने अपरे नियताहाराः प्राणान् प्राणेषु जुह्वति ह्या प्रकारचा यज्ञच तिच्या हातून होणार आहे ह्याबद्दल संतोष मान आणि नोकरी करण्याचा विचार मनातून काढून काही लेखन कार्य कर. कोणते लेखन कार्य करावे ह्याचा शोध घेत असताना मनाच्या गूढ भागात योगदर्शनावर अभ्यासपूर्वक ग्रंथ लिहावा ही वासना अधिक प्रबळ असल्याचे त्यांना जाणवले. योगाचार्यांच्या लेखन कार्याचा पुढील प्रवास भाग क्रमांक 3 मध्ये आपण ऐकूयात. तोवर धन्यवाद.